हॅलो गाईज, तर स्वागत आहे तुमचं आपले या यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि अशाच नवनवीन अपडेट्स पाहत राहा. चला तर मग आपण पाहूयात लपंडाव या मालिकेचा आजचा रिव्ह्यू. तर मित्रांनो, आता इथे सखी जी आहे ती प्रचंड चिडलेली असते, कारण ती आता तिने जो काही खेळ खेळला होता त्यामध्ये इथे ती मनस्विनी जी आहे ती पकडली गेलेली नाही आहे, म्हणून तिची चिडचिड होत आहे. तर सखीला तिची काकू विचारते, मीनाक्षी काकू विचारते की सखी, हा खेळ खेळण्याच्या मागे नक्की तुझा हेतू काय होता. त्यावेळी सखी जी आहे ती मीनाक्षी काकूला म्हणते, काकू, मला कुठेतरी असं वाटतंय की ही मनस्विनी नाही तर ही माझी आई तेजस्विनी आहे. आणि आता असं म्हटल्यानंतर आता काका जे आहेत तेही बोलू लागतात. परशू काका बोलतात की खरंच सखी, तुलाही असंच वाटतंय. आणि कुठेतरी मलाही असंच वाटतंय की ही मनस्विनी नाही आहे, कारण हिच्या मते येत्या काही दिवसांमध्ये खूप बदल झाला आहे, तेही आषाढी एकादशीपासून. त्यावेळी आता सखी जी आहे ती म्हणते की हो काका, मला तेव्हापासूनच तिच्यामध्ये काही बदल जाणवत आहेत आणि तेच बदल मला खटकत आहेत. तर त्यावेळी आता इथे सखी म्हणते, सखी कबीरला म्हणते की कबीर, तेव्हापासून मला असं ही मनस्विनी नाही तर ही माझी आई तेजस्विनी कामत आहे. त्यावेळी असं म्हटल्यानंतर कबीर बोलतो की हे बघ सखी, असं काही नाही आहे. हे बघ, तिच्यामध्ये बदल झाला असेल, पण म्हणून काय ती तुझी आई होऊ शकेल का. त्यावेळी आता सखी बोलते की हे बघ कबीर, मला माझं गट फिलिंग सांगतं आहे की माझी आई माझ्या आजूबाजूला आहे आणि ती माझ्याकडे पाहत आहे आणि माझ्याकडे लक्ष देत आहे. तर त्याचवेळी आता कबीर जो आहे तो बोलतो की सखी हे बघ, कबीर तिला समजावून सांगतच असतो, पण तिला माहीत आहे कुणीही तिचं काही ऐकणार नाही. खरं तर मीनाक्षीला आणि परशूला हे म्हणणं तिचं पटत असतं की ही मनस्विनी तर नाहीच आहे, दुसरी कोण आहे त्यांना माहीत नाही, पण ही मनस्विनी नक्कीच नाही आहे. तर त्यानंतर इकडे आता सखी रागारागात तिच्या रूममध्ये निघून येते. रूममध्ये आल्यानंतर ती फेऱ्या मारत असते आणि ती देवाकडे म्हणत असते की देवा, का रे, का असं मला दुविधामध्ये टाकलं आहेस, सांग ना. माझ्या मनावरचं ओझं लवकर हलकं कर. नक्की ही कोण आहे आमच्यासोबत लपंडाव खेळणारी? नक्की ही मनस्विनी आहे की कुणी दुसरीच? माझ्या मनाला का सतत असं वाटतं की माझी आईच आहे. तर त्यावेळी आता सखी चक्रा मारत असते आणि फेऱ्या मारत असताना, विचार करत असताना तिचा पाय जो आहे तो कॉटच्या शेजारी लागतो आणि तिथून बाहेर एक शूज येतो, कारण त्या शूजला लाथ लागली होती. जशी लाथ लागते तसा शूज बाहेर पडतो. इकडे आता या उर्फीने कबीरला स्वतःच्या हाताला धरून रूममध्ये नेलं आहे आणि रूममध्ये नेल्यानंतर इकडे कबीर तिला विचारत असतो की उर्फी बाळा, काय झाले, तू मला अशी ओढत का घेऊन चालली आहेस. त्यावेळी आता उर्फी बोलते की हे बघ कबीर जीजू, मला ना तुझ्याशी बोलायचं आहे, म्हणूनच मी तुला माझ्या रूममध्ये घेऊन चालली आहे. असं म्हणत तिने त्याला रूममध्ये आणलं आहे आणि त्यानंतर आणल्यानंतर तिने त्याला ते पेपर्स दाखवले आहेत, ज्या पेपरवर तिने ड्रॉइंग केलेली असते. खरं तर ते प्रॉपर्टीचे पेपर्स असतात, पण कबीरला त्याबद्दल काहीच माहिती नसते. कबीरला उर्फी म्हणते की कबीर जीजू, हे पहा, माझं ड्रॉइंग कंप्लीट झालं आणि माझं कलरिंगही कंप्लीट झालं. त्यावेळी आता कबीर जो आहे तो त्या ड्रॉइंगकडे पाहून म्हणतो की बा, खूप छान कलरिंग केलं आहे उर्फी तू. त्यावेळी तो उर्फीची तारीफ करू लागतो आणि त्यावेळी आता इथे ज्या पांडुरंगाचं उर्फीने स्केच केलं होतं त्या पांडुरंगाकडे पाहून इथे कबीर जो आहे तो त्याच्या मनातली गोष्ट म्हणतो. कबीर म्हणतो की देवा, किती छान पद्धतीने हिने तुझं स्केच काढलं आहे. अशाच छान पद्धतीने लवकरात लवकर आमचे प्रॉपर्टीचे पेपर्स मिळू देत म्हणजे झालं. तर आता प्रॉपर्टीचे पेपर्स हे नाव ऐकताच उर्फी बोलते की जेजू, तू आता काय म्हणालास, काय मिळायला हवं. त्यावेळी आता कबीर जो आहे तो बोलतो की उर्फी, आपले प्रॉपर्टीचे पेपर्स आपल्याला हवे आहेत. त्यावेळी आता उर्फी बोलते की मी हे नाव कुठेतरी ऐकलं आहे. असं म्हणत आता उर्फी आठवण्याचा प्रयत्न करते. त्यावेळी कबीर जो आहे तो उर्फीला म्हणतो की काय झालं आहे. त्यावेळी उर्फी बोलते की कदाचित मी हे पेपर्स कुठेतरी पाहिले आहेत. मला सांग, त्या पेपर्समध्ये नक्की काय असतं. प्रॉपर्टीच्या पेपर्समध्ये असं काय असतं जेणेकरून मला ओळखू येतील. तर त्यावेळी कबीर तिला सांगू लागतो की त्याच्यावरती एक स्टॅम्प असतो आणि त्याच्यावरती एक नोटही असते आणि तो स्टॅम्प जो आहे तो लाल कलरचा असतो. असं ऐकल्यानंतर इथे उर्फी जी आहे ती पुन्हा प्रयत्न करते आणि त्यावेळी आता इकडे उर्फीला
एक ड्रॉइंग पेपर हवा असतो. म्हणूनच उर्फी सगळ्या रूममध्ये ड्रॉइंग पेपर शोधत असते आणि ज्यावेळी ती ड्रॉइंग पेपर शोधत असते त्यावेळी ती सखीच्या रूममध्ये जाते आणि सखीच्या रूममध्ये एक बॉटल असते जी की ती उर्फीचीच असते आणि त्या बॉटलमध्ये इथे कोणीतरी ते प्रॉपर्टीचे पेपर्स ठेवलेले असतात. इकडे उर्फीला कळतं की ह्यामध्ये कुठले तरी पेपर्स आहेत. उर्फी पाहते, ते पेपर्स ओपन करून पाहते, पण उर्फीला कळत नाही की ते पेपर्स नक्की कशाचे असतात. त्यावेळी उर्फी पाहते आणि बोलते की अरे वा, म्हणजे इथे ब्लँक पेज आहे, म्हणजे यावरती मी ड्रॉइंग करू शकते. असं म्हणत आता उर्फीने ते पेपर जे आहे ते ड्रॉइंगसाठी घेतलेले असतात आणि त्याच पेपरवरती हे जे काही स्केच आहे ना पांडुरंगाचं, ते काढलेलं असतं. त्यावेळी आता उर्फीच्या लक्षात येतं की म्हणजे हे दुसरे कुठले नसून, हे ड्रॉइंग पेपर नसून, तर हे प्रॉपर्टीचे पेपर्स आहेत असं लक्षात येतात. आता उर्फी घाबरते. तिला वाटतं की कुठे कबीर जिजू तिला बोलणार तर नाही ना, कारण तिला काही माहीत नसताना तिने ते स्केच त्या पेपरवरती काढलेलं असतं. इकडे आता ही सखी जी आहे ती तिच्या हातात ते बूट लागलेले असतात, म्हणून आता ती पाहत असते. त्या बुटामध्ये एक सॉक्स तिला दिसतो आणि सॉक्समध्ये एक चिठ्ठी तिला दिसते, म्हणून तिला थोडासा डाऊट येतो. म्हणून आता ती तो सॉक्स ओपन करते आणि त्या सॉक्समधली ती जी काही चिठ्ठी तिला मिळते ती पाहू लागते. ते खरं तर ती चिठ्ठी नाही तर एक पुडी असते. त्या पुडीमध्ये एक अंगठी बांधलेली असते. तर आता ती पुडी ओपन केल्यानंतर सखीला कळते की त्यामध्ये अंगठी आहे. तर आता ही अंगठी पाहिल्यानंतर सखीच्या लक्षात येणार आहे की ही अंगठी कुठेतरी पाहिलेली आहे. ही अंगठी पाहिल्यानंतर सखी विचार करू लागते की ही अंगठी मी कुठे पाहिली आहे. त्यानंतर इकडे उर्फी कबीर जिजूला म्हणत असते की कबीर जिजू, मी असे पेपर्स पाहिले आहेत. त्यावेळी आता कबीर तिला विचारण्याचा प्रयत्न करतो की उर्फी, तू हे असे पेपर्स कुठे पाहिले आहेत, तू सांगू शकतेस का? त्यावेळी उर्फी बोलते की हो कबीर जिजू, मला माहीत आहेत ते प्रॉपर्टीचे पेपर्स नक्की कुठे आहेत. त्यावेळी कबीर बोलतो की बोल ना उर्फी, कुठे आहेत ते? त्यावेळी उर्फी सांगू लागते की हे बघ जिजू, तू आत्ता हे जे काही ड्रॉइंग पाहतो आहेस ना, ते पाठीमागे बघ, त्याच्या पाठीमागे बघ. असं म्हणताच आता कबीरने ते पाठीमागे पाहिलेले आहेत आणि पाठीमागे त्याला अक्षरशः ते प्रॉपर्टीचे पेपर्स दिसत आहेत. आता हे पेपर्स पाहून कबीर खूप आनंदी होतो. त्याचा आनंद गगनात मावेनासा होतो. त्यावेळी आता इथे हे पेपर्स पाहून कबीर आतमध्ये चेक करून घेतो की हे पेपर्स सगळे आहेत की नाही. तर त्यावेळी आता इथे तो बोलतो की वा उर्फी, आज तुझ्यामुळे हे पेपर्स मिळाले, थँक्यू बेटा, थँक्यू म्हणत तो तिला मिठी मारतो. आणि त्यावेळी आनंदाच्या भरात आता इथे उर्फीला बोलतो की ठीक आहे, मी आत्ता येतोय. असं म्हणत आता तो पेपर्स पाहत पाहत इकडे सखीकडे घेऊन जाणार आहे. खरं तर आता तो खूप खुश असतो. फायनली ज्यासाठी तेजस्विनीला मनस्विनी बनवलं होतं, आता ते त्याला मिळालेलं आहे. म्हणून आता इथे तो खुश होऊन आता इथे उर्फीला मिठी मारून सखीकडे जायला निघतो. जाता जाता त्याला असं झालेलं असतं की मी कधी एकदा ही आनंदाची बातमी सखीला सांगतो, जेणेकरून ती किती खुश होईल. तर त्यावेळी आता इकडे सखी जी आहे ती अंगठी पाहत असते की अंगठी नक्की कोणाची आहे. तर तिने फोटो वगैरे शोधले आहेत. तिने कपाट उघडून त्या कपाटामधून काही फोटो शोधले आहेत. त्या फोटोमध्ये ती पाहत असते नक्की ही अंगठी जी आहे ती तिच्या आईचीच आहे ना. तर तो फोटो मिळालेला आहे ज्या फोटोमध्ये तिच्या हातात ती अंगठी तिने पाहिली होती. तर त्यावेळी ते फोटोमध्ये ती मॅच होते की नाही ते पाहत असते. तर त्यावेळी तिने आता कन्फर्म केलेलं असतं की हो, ही माझ्या आईचीच अंगठी आहे. असं म्हणत आता इथे ती खूप इमोशनल झालेली आहे. पण तिला कळत नसतं की ही अंगठी आता इथे कशी. पण याबद्दल नक्कीच कबीरला माहिती असणार आहे. म्हणून आता सखी जी आहे ती अंगठी हातात घेऊन कबीरची वाट पाहत असते. कबीर रूममध्ये येतो. कबीर रूममध्ये आल्यानंतर त्याला आनंदाची बातमी सांगायची असते. तेवढ्यातच सखीने त्याला हात समोर करून ती अंगठी दाखवली. कबीर म्हणतो की हे बघ सखी, मला तुला आनंदाची न्यूज सांगायची आहे. तुला माहिती आहे, आपल्याला प्रॉपर्टीचे पेपर्स मिळाले आहेत. तर हे ऐकताच सखी खरं तर आनंदी होत नाही. तिला कळतच नाही की काय रिॲक्ट करावं. त्यावेळी सखी त्याला काहीच बोलत नाही. सखी बोलते की मला सांग, ही अंगठी तुझ्याकडे कशी? तर त्यावेळी आता कबीर बोलतो की काय ही अंगठी? तर आता इथे साईबाबाचं मंदिर दाखवतात, जी आता तेजस्विनी साईबाबाच्या मंदिरात आलेली असते. खरं तर तिला तिच्या मुलीसाठीच प्रार्थना करायची असते आणि त्यासाठीच ती इथे आलेली असते.
इकडे आता तेजस्विनी त्या बाईला म्हणते की मला सांगा हार कसा मिळेल. तर त्यावेळी आता इथे तिला प्रश्न पडतो की ही सरकार आहे आणि आज ही पैशाची भाषा करते. तर त्यावेळी आता इथे ती बोलते की नाही, मी तुमच्याकडनं पैसे घेणार नाही. त्यावेळी आता ही तेजस्विनी जी आहे ती म्हणते की का का माझ्याकडनं पैसे का घेणार नाही आहेत. तर त्यावेळी ती बोलते की मला सांगा कितीला आहे हार. त्यावेळी ती सांगू लागते की 100 रुपये. तर आता ती बोलते की ठीक आहे द्या, थोडे कमी करून द्या. तर आता इथे ती बाई जी आहे ती बोलते की हे पहा, 4 फुलं जास्त देईन पण तुम्ही मला 100 रुपये द्या. तर आता तेजस्विनी जी आहे ती बोलते की ठीक आहे. आता त्या बाईला आश्चर्य वाटू लागतं की या मनस्विनी मॅडमने म्हणजेच सरकारने आज स्वतः पैसे दिलेत. तर आता इथे ती तोच विचार करत असते. इकडे तेजस्विनी आता मंदिरामध्ये जाण्यासाठी निघालेली आहे आणि इकडे सखी जी आहे ती कबीरला प्रश्न विचारत असते की कबीर, मला उत्तर हवं आहे. मला सांग, ही अंगठी इथे कशी आणि तुझ्याकडे काय करते आहे. तर आता ती म्हणते की कबीर, सारवासारवीची अजिबात उत्तर देऊ नको, कारण मला माहीत आहे ही अंगठी जी आहे ना ती अगदी लपून ठेवल्यासारखी ठेवली होती. तर आता सखी बोलते की मला सांग, असं बुटामध्ये, सॉक्समध्ये आणि सॉक्सच्या आत एका चिठ्ठीमध्ये कोणी अंगठी ठेवतं का. मला माहीत आहे हे प्लॅनिंगनुसार केलेलं आहे. पण मला सांग आत्ता कबीर की तुझा लपंडाव काय आहे. नक्की तुझ्या मनात काय चाललं आहे. कुठला लपंडाव खेळतोयस माझ्यासोबत. असं आता सखी कबीरला विचारत असते. तर आता कबीर बोलतो की ठीक आहे, आत्ता मी तुला सगळं सांगतो. खरं तर सत्य सांगण्याची वेळ आता आलीच आहे. मी तुझ्यासोबत आता जास्त दिवस लपंडाव खेळू शकत नाही. जास्त दिवस मी तुझ्यापासून हे लपवू शकत नाही. त्यावेळी आता इकडे तेजस्विनी जी आहे ती आता मंदिरामध्ये चाललेली असतानाच ती म्हणत असते की आता काहीही झालं तरी माझ्या सखीच्या आयुष्यात फक्त आनंद आणि आनंदच मिळायला हवा. त्यासाठीच ती निघालेली असते. आणि इकडे सखी कबीरला म्हणत असते, हे बघ, जे काही खरं आहे ना ते मला आत्ताची आत्ता सांगून टाक. मला ना आता राहावत नाही आहे. प्लीज कबीर, बोल पटकन. त्यावेळी आता कबीर जो आहे तो बोलतो की हे बघ सखी, तू आधी शांत हो, मी तुला सगळं काही सांगणार आहे. त्यावेळी आता सखीला कबीर सांगतो, हे बघ, तुला जो काही संशय होता ना तुझ्या आईवरती की मनस्विनी, आपल्या घरामध्ये जी मनस्विनी आहे ती ती मनस्विनी नाही आहे म्हणून, तर तुझा संशय खरा आहे सखी. तर आता हे ऐकल्यानंतर सखीला धक्काच बसतो. खरं तर तिला फक्त संशय होता आणि हे खरं आहे याच्यावरती तिचा आता विश्वासच बसत नाही. तर कबीर बोलतो की सखी, तुला माहिती आहे आपल्या घरामध्ये आता सध्या जी वावरते, जी तुझ्यासोबत राहते, तुझ्याशी बोलते, ती दुसरी तिसरी कोणी नसून तुझी आई तेजस्विनी आहे. हे ऐकल्यानंतर आता तेजस्विनीला धक्का बसतो की हे कसं शक्य आहे. तर आता इथे तिला कळायला होतं की तिच्या आईचा ॲक्सिडेंट झाला आणि ती त्या ॲक्सिडेंटमध्येच गेली. आणि आता आता तिला कळतं आहे की तिच्यासमोर तिची आई आहे. याच्यावरती तिने विश्वास कसा ठेवायचा आता तिला कळत नसतं. ती पूर्णपणे ब्लँक झालेली आहे. त्यावेळी आता कबीर जो आहे तो सखीला समजावतो, सखीला स्टेप बाय स्टेप सांगतो. सखीला बोलतो की हे बघ, तुला आत्ता मी जे काही सांगतोय ना ते कळणार नाही, तुझ्या लक्षात येणार नाही, पण मी अगदी सुरुवातीपासून तुला सांगतो. हे बघ, तुझ्या आईचा ॲक्सिडेंट नव्हता झाला, तिला मनस्विनीने धक्का दिला होता आणि त्या ॲक्सिडेंटमधून आता माझ्या माने तुझ्या आईला वाचवलं. जिथे तुझी आई पडली होती तिथून माने तिला बाहेर काढलं आणि त्यावेळी तुझ्या आईवरती माझ्या माने इलाज केले. पूर्ण 12 वर्ष माझी मा जी आहे ती तुझ्या आईला सांभाळत होती, तिला पाहत होते. तिला काय हवं आहे काय नको आहे सगळं काही तिने पाहिलं. तिच्या आजारपणात सगळी काही मदत तिने केली आणि तुझ्या आईला बरं केलं. काहीही करून तुझ्या आईला बरं केलं. पण हे सत्य मनस्विनीला कळू दिलं नाही की तुझी आई जिवंत आहे. तर त्यावेळी आता इथे हे ऐकून तेजस्विनी सखी जी आहे ती फक्त कबीरकडे पाहत असते. तर त्याचनंतर कबीर तिला पुढे सांगतो, मग मी ठरवलं, तुझी आई जेव्हा बरी झाली तेव्हा आम्ही प्लॅन केला. खरं तर हा प्लॅन माझा होता की जसं मनस्विनीने आपल्याला फसवलं, तेजस्विनी म्हणून ती सगळीकडे वावरत होती, तिच्या प्रॉपर्टीवरती तिने हक्क गाजवला आणि आता तशीच वेळ आली आहे. तीच वेळ आपण तिच्यावर आणायची. म्हणून तुझे काही शब्द माझ्या डोक्यात आले. तू जेव्हा बोलली होती की माझी आई जर भोळी नसती, माझी आई एवढी साधी नसती, तर हे सगळं तिच्यासोबत झालं नसतं.
तर तीच गोष्ट माझ्या लक्षात आली. तू मला म्हणाली होतीस की माझ्या आईला माझी आई असती तर तिला ग्रूम केलं असतं, तिला शिकवलं असतं या जगात कसं वावरायचं, कसं राहायचं आणि कशी आपल्याला लोक पुढे जाऊ देतील. हे सगळं मी तिला सगळं काही शिकवलं असतं. पण आता काय, आता बोलून फायदाच नाही आहे. तर त्यावेळी आता तीच गोष्ट कबीरच्या लक्षात आली आणि मी ठरवलं की तुझी इच्छा आता मी पूर्ण करणार. म्हणून मी ठरवलं की तुझ्या आईला आता जगासमोर असं उभं करायचं, कधी ती डगमगायला नको. म्हणून मी तिला तयार केलं. मी अगदी मनस्विनीसारखं तिला तयार केलं. काही आर्टिस्ट बोलवून मनस्विनीसारखा तिचा हुबेहूब लूक केला आणि त्यानंतर तिला शिकवत गेलो की ती कशी राहते, कशी खाते, कशी पिते, कसं बोलते, हे सगळं काही मी तिला शिकवण्यासाठी धडपड केली. आणि काही मनस्विनीचे पिक्चर्स काढून, व्हिडिओ काढून तिला दाखवले, जेणेकरून त्यांच्या लक्षात येईल की त्यांना कसं वापरायचं आहे, मनस्विनी कसं बनायचं आहे. त्यावेळी आता इथे कबीरने अक्षरशः त्यांच्या कंपनीचं काही पुस्तक दिलं आणि त्यांना बिझनेस करायला शिकवला. याआधी त्याने बिझनेस केला होता, पण आत्ता सध्या बिझनेसमध्ये काय चालू आहे हे सगळं एका बुकमध्ये होतं. ते सगळं, त्या सगळ्याचा अभ्यास कबीरने ते घेतला होता. आणि कबीरने अभ्यास घेतल्यानंतर त्यावरती माने देखील तेजस्विनीची परीक्षा घेतली आणि त्या परीक्षेमध्ये तेजस्विनी सफल झाली. आणि हे सगळं ऐकून तर इथे सखीला धक्काच बसतो की खरंच तिच्या आईने एवढं सगळं केलं. तर त्याचनंतर आणि फायनली सगळं काही करून, सगळी तयारी करून तुझी आई मनस्विनी बनून आपल्या या घरात आली आणि तेही आषाढी एकादशीच्या दिवशी. जेव्हापासून तुला खटकते की ही मनस्विनी नाही तर तेजस्विनी आहे, तेव्हापासून आम्ही तुझ्यापासून हे लपवत आलो. तर त्यावेळी आता इथे सखी जी आहे ती अजूनही एका शब्दानेही कबीरला काही म्हटलेली नाही, काही बोललेली नाही. कारण तिला काय बोलावं ते सुचतच नव्हतं. एवढ्या दिवसापासून तिची आई तिच्यासोबत होती, पण तरीही तिला तिच्याशी नीट बोलता आलं नाही, तिच्याशी नीट प्रेमाने राहता आलं नाही. त्यावेळी आता सखीला सगळं कळल्यानंतर सखी ठरवते की जाऊन आधी आईला भेटायचं. इकडे आता ही तेजस्विनी मंदिरामध्ये आलेली असते. मंदिरामध्ये येऊन ती तिचा पाया पडून निघालेली असते. तर आता सखीने हट्ट केला आहे की तिला तेजस्विनीकडे जायचं आहे. म्हणूनच आता कबीर जो आहे तो सखीला मंदिरामध्येच घेऊन आलेला आहे थेट. तर त्यानंतर मंदिरामध्ये आल्यानंतर इथे सखीला तेजस्विनी दिसते आणि दिसताच ती खूप इमोशनल होते. तिची आई तिच्या समोर असते आणि ती तिला मन भरून पाहत असते. हे सगळं पाहून ना अगदी तिला खूप बरं वाटत असतं. कारण किती वर्षानंतर ती तिला आई म्हणून पाहते आहे. तेजस्विनी म्हणून तर तिला नेहमीच पाहायची, पण आज तिची आई तिच्यासमोर उभी आहे. मंदिरात जाताच इथे सखी जी आहे ती तेजस्विनीला म्हणते की आई. आई म्हटल्यानंतर आता इथे तेजस्विनीला माहीत नसतं की ही मला आई कशी काय म्हणते. कबीरने हिला सत्य सांगितलं आहे की नाही याबद्दल तिला काहीच आयडिया नसते. तर त्यावेळी आता तेजस्विनी सखीला म्हणते की कोण आई, कोणाची आई. हे बघ, मी कोणाची आई वगैरे नाही हां, मी सरकार आहे, सरकार. असं म्हणताच सखी तिच्याकडे आश्चर्याने पाहत राहते. आता कबीर समोर येईल आणि समोर येऊन इथे तेजस्विनीला सत्य सांगेल की सखीला सत्य समजलं आहे. त्यामुळे आता तिच्यापासून काहीही लपवण्याची गरज नाही. तर पुढील भागात हे तुम्हाला पाहायला मिळेलच. तर नक्की पहा. उद्याचा भाग खूपच इंटरेस्टिंग असणार आहे. कारण एका आईची आणि मुलीची भेट होणार आहे आणि त्या भेटीनंतर त्या दोघीही जणी एकमेकींशी कसं बोलतील हे पाहणं उद्याच्या भागात रंजक ठरणार आहे प्रेक्षकांनो. तर नक्की पहा आणि आपल्या या यूट्यूब चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा.